एका चिमुरडीवर अत्याचार आणि खून झाल्याच्या बातम्या वाचल्या की मन सुन्न होतं आणि पहिला प्रश्न पडतो की अशा नराधमाला कोर्ट लगेच फाशी का देत नाही. पण तुमचं राग येणं स्वाभाविक आहे, पण कायदा रागावर नाही तर पुराव्यावर चालतो. आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्त्व आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे. पॉक्सो आणि BNSमध्ये फाशीची तरतूद आहे, पण फॉरेन्सिक रिपोर्ट उशिरा येणं, पुराव्यातील त्रुटी आणि कोर्टात होणारा विलंब यामुळे केस लांबतात आणि शिक्षा झाल्यावरही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अपीलची प्रक्रिया चालते, म्हणून फाशी लगेच होत नाही. शिवाय फाशी फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच अतिदुर्मिळ प्रकरणामध्येच दिली जाते. मग प्रश्न उरतो की फास्ट ट्रॅक कोर्ट असूनही न्याय लवकर का मिळत नाही? यावर उपाय काय? कडक वेळेची मर्यादा किंवा अपील मागण्यावर मर्यादा आणणे किंवा ऑन द स्पॉट शिक्षा दिली पाहिजे? यावर तुमचं मत काय?